नमस्कार, मी अभयकुमार तेरदाळे मोडणीम आणि सौ वैशाली आमच्या मिसेस पत्नी. मला गेल्या 8 जानेवारीला छातीत कळ यायला लागली आणि मी प्रवासातच होतो. ताबडतोब सोलापूर अश्विनी हॉस्पिटल अनुपम शांच्याकडे ECG करण्यासाठी ताबडतोब गेलो आणि त्यांनी ताबडतोब मला अश्विनीला ॲडमिट व्हा असं सांगितलं. थोडंसं वायबल झालो, म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. गेलो आणि ॲडमिट झालो. झाल्यानंतर त्यांनी ICUमध्ये ठेवल्यानंतर संध्याकाळी व्हिजिटला आलो. त्यांनी सांगितलं की तुम्हाला उद्या सकाळी एंजिओग्राफी करावी लागेल आणि त्याच्यानंतर आपण पुढचं ठरवू. ठीक आहे. मग माझ्या डोक्यात विचार येऊ लागले, कारण 12 ते 13 वर्षापूर्वी आमच्या आईसाहेबांना पण असंच झालं होतं आणि 80% ब्लॉकेज आहे आणि तुम्हाला ऑपरेशनच करावं लागेल असं ज्यावेळेला बोलल्या, त्यावेळेला आमच्या आईचं वय 75 होतं. आम्ही त्यावेळेला पण कन्फ्यूज होतो, या वयात नेमकं करायचं काय, ऑपरेशन झेपेल का. मग त्यावेळेला माझे एक मित्र आहेत 22चे माळी म्हणून, त्यांनी आम्हाला सांगितलं की शेठ म्हटले तुम्ही कुठेही काही करू नका, माधवबागला जा. पहिल्यांदा आम्ही माधवबाग त्यावेळेला ऐकल्यानंतर थोडासा विश्वास ठेवला. मित्राने आम्हाला कॉन्फिडन्सनी सांगितलं होतं म्हणून आईसाहेबांना इथे घेऊन आलो. यायच्या वेळेला परिस्थिती खूप बिकट होती, म्हणजे आईसाहेब थोड्याशा उलट्या करत होत्या. पण इथं आल्यानंतर 6व्या दिवशी येताना स्ट्रेचरवर आणलं आणि जाताना म्हणजे चालत आमच्या गाडीपर्यंत आल्या आणि आम्ही गेलो. खूप आनंदी. आज ह्या 12-13 वर्षामध्ये आईला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. ही अनुभव पाठीशी असल्यामुळे डॉक्टरनी मला दुसऱ्या दिवशी, मी माझ्या मेसेसला आदल्या दिवशी सांगून ठेवलं होतं, डॉक्टरनी काही जरी सांगितलं तर आपल्याला माधवबागला जायचं आहे, ऑपरेशन करायचंच नाही आहे. हे आमचं अगोदर ठरलेलं होतं. सकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी हे केलं, ब्लॉकेज एक 100%, एक 90% आणि 2 50% आहे. कॅथेड्रॉल तसेच, आणि लगेच सांगायला चालू केले की कॅथेड्रॉल तसंच आहे ना, आपल्याला ताबडतोब ऑपरेशन करणं गरजेचं आहे. मी म्हटलं माझी काही तशी परिस्थिती नाही आहे, आम्ही 8-10 दिवसाच्या गोळ्या द्या, आम्ही विचार करून परत येतो. परंतु त्यांची थोडीशी मानसिकता वेगळी होती. त्यांना असं वाटत होतं की 100% ब्लॉकेज आहे. काळजीपोटी त्यांनी आग्रह करायचा प्रयत्न केला, परंतु माझा इकडे माधवबागवर विश्वास असल्यामुळे आम्ही रात्री 9ला डिस्चार्ज घेतला आणि पहाटे 5ला माधवबागच्या सेंटरला आलो. मुळातच माधवबाग हे निसर्ग सौंदर्याच्या सानिध्यामध्ये आपलं एक ट्रीटमेंट होतो आहे. आयुर्वेदिक, नॅचरोपॅथी आणि म्हणजे निसर्गाच्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये. याचं खूप आम्हाला आनंद आहे की डॉक्टर साने यांनी स्वतः MS असूनसुद्धा ॲलोपॅथीमधले, जिथं ॲलोपॅथीचे डॉक्टर आपल्याला ऑपरेशन करा म्हणतात, पण इथं हे डॉक्टर ऑपरेशन करायची गरज नाही, तुम्हाला एकदम चांगलं करतो, तुम्हाला एकदम व्यवस्थित करून आधार देऊन आपल्याला चांगलं करतात. ते खूप सुंदर आहे. कृपा करून आपल्या कुठलेही नातेवाईक असू देत, आपण स्वतः असू दे, आपण याचा एकदा अवश्य लाभ घ्या. आम्हाला गॅरंटी आहे, आम्ही स्वतः पेशंट आहोत. इथलं सगळ्या स्टाफचं, डॉक्टर लोकांचं इतकं सहकार्य असतं. एकदा घरातले लोक काळजी घेणार नाही, तिथं याच्यापेक्षा जास्त काळजी आपल्याला माधवबागमध्ये घेतली जाते. मला तर माधवबाग म्हणजे, मी थोडासा धार्मिक आहे, माधवबाग म्हणजे कृष्णाचं नंदनवन असल्यासारखं. आणि इथं आपण याच्या सानिध्यात ट्रीटमेंट घेतो म्हणजे स्वतः राधेकृष्णच आमची काळजी घेतात असं वाटतं. मी डॉक्टर सानेंचं खूप आभारी आहे. थँक्यू. तब्येतीत काय काय सुधारणा आहे? माझ्या तब्येतीमध्ये सुरुवातीला 90% हे जे सांगितलं होतं, मला चालताना जरा दम लागत होता. इथं ज्या वेळेला आलो त्यावेळेला थोडं दडपण होतंच, कारण डॉक्टरांचं म्हणणं होतं की हे शक्य नाही. तरी पण मी कॉन्फिडन्स, माझ्या स्वामी समर्थांच्यावर विश्वास ठेवून आणि एक श्रद्धा असल्यामुळे मी इथेपर्यंत आलो. चालताना त्रास होत होता, परंतु आता मी 15 राऊंड मारतो आहे इथल्या माधवबागच्या आणि ह्याच्यावर 15 मिनटं चालतो आहे. एकदम आनंदात आणि एकदम ह्याच्यात आहे. फक्त डाएट फूडचं थोडंसं टेन्शन आहे, परंतु ते डाएट फूड यांचं सगळ्यांचं मत असं आहे की तुम्ही डाएट फूड फॉलोअप करा, बाकीचं आमचं काहीच नाही आहे. आणि थोडंसं डाएट फूड फॉलोअप करावं लागेल अशी मानसिकता करून खूप आनंदानं आणि 100% विश्वासानं बरंच झालो आहे असं समजून आता घराकडे आम्ही निघालो आहे. प्रत्येक महिन्याला फॉलोअपला यायचं आहे.